नमस्कार. मी अनंत मराठे, ज्योतिर्भास्कर आणि वास्तुविशारद. मी आपल्याकरता एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तो म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीचा जो मुहूर्त होता, त्या मुहूर्त संदर्भामध्ये मी बोलणार आहे. कारण मला बरेच विद्यार्थ्यांचे किंवा माझ्या चाहत्यांचे फोन आले की त्यांच्या शपथविधीच्या मुहूर्तावरनं आपल्याला काही त्याच्याबद्दल आडाखे बांधता येत आहेत का, भविष्य काही बघता येत आहे का. कारण सगळ्यांना मनामध्ये भीती आहे, हे सरकार स्थिर राहील का, किंवा मोदी पहिल्यासारखं आपलं जे कामकाज आहे ते तसं पुढे नेतील का, ॲग्रेसिव्ह राहतील का. तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सगळ्यांना हवी आहेत, म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो आहे. तर आपल्याला लक्षात घ्या की शपथविधी जो झाला त्याचा मुहूर्त होता 9 जून 2024 7:20 आणि नवी दिल्ली. म्हणजे तो पत्रिकेचा आपला बेस असेल. आणि अशा वेळेला बघताना आपल्याला नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्यामुळे NDAची पत्रिका नाही तरी नरेंद्र मोदींनी शपथ घेतली असल्यामुळे नरेंद्र मोदींची कुंडली आणि शपथविधीची कुंडली यांच्यामध्ये काय मेळ बसतोय का हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. आता शपथविधीची जी कुंडली आहे 7:20 9 तारखेची, ती वृश्चिक लग्नाची आलेली आहे. आणि मला सांगायला आनंद होतो की म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की नरेंद्र मोदींची कुंडली ही वृश्चिक लग्नाचीच आहे. त्यामुळे गोचरीचे जे सगळे ग्रह आहेत ते नरेंद्र मोदींना तशाच पद्धतीने चांगल्या प्रकाराने फळं द्यायला, म्हणजे दोन्हीकडे चांगल्या सारख्याच प्रकाराने असणार आहेत. तर कोणतीही कुंडली सोडवताना आपल्याला पहिल्यांदा आपण जेव्हा बघतो तेव्हा लग्नस्थान बघतो. म्हणजे लग्नस्थान म्हणजे स्वतः आता इथे NDA किंवा नरेंद्र मोदी आहेत, म्हणजे त्यांचं सरकार आहे. तर ते सरकारचं आता जर बघितलं तर तिथे वृश्चिक लग्न आलेलं आहे, जे स्थिर लग्न आहे. तर स्थिर लग्न म्हणजे काय की हे सरकार स्थिर राहणार, हे आपल्याला समजायला अजिबात हरकत नाही. दुसरी गोष्ट, फक्त लग्न कुंडलीमध्ये हे स्थिर लग्न आहे का, तर नाही. नवमांश कुंडलीमध्ये सुद्धा त्याच वेळेला कुंभ लग्न होतं. तर त्यामुळे ही दोन्ही लग्न स्थिर असल्यामुळे, लग्न कुंडली आणि नवमांश कुंडली दोन्ही शुभ असल्यामुळे आपल्याला, आणि दोन्ही स्थिर असल्यामुळे हे सरकार स्थिर राहील याच्याबद्दल काही शंका ठेवू नका. दुसरी गोष्ट, आता लग्न झाल्यानंतर लग्नेश बघायचं आहे आपल्याला. तर लग्नेश कोण आहे, तर लग्नेश मंगळ आहे. लग्नेश मंगळ म्हणजे ॲग्रेसिव्ह ग्रह आहे, लक्षात घ्या. आणि तो मंगळ ग्रह मोदींच्याही कुंडलीमध्ये लग्नेश आहे. हा मंगळ इकडे शपथविधीच्या कुंडलीमध्ये 6ठ स्थानामध्ये मेष राशीत पडलेला आहे, म्हणजे पुन्हा स्वराशीत पडलेला आहे. म्हणजे लग्नेशाला राशीबळ चांगल्या पद्धतीने मिळालं आहे आणि स्थानबळ पण मिळालं आहे. कारण 6ठ स्थान हे उपचय स्थान असल्यामुळे उपचय स्थानामध्ये मंगळासारखे ग्रह विरोधकांच्यावरती मात करण्यासाठी उपयोगी असतात. विरोधक अशा लोकांवरती मात करू शकत नाहीत. त्यामुळे हा मंगळ आणखीन चांगल्या प्रकाराने आपल्याला मदत करणार आहे, म्हणून हा मंगळ अतिशय महत्त्वाचा आहे. दुसरी गोष्ट, याच्याबरोबरच एक लक्षात ठेवा, मोदींची आत्ता मंगळ महादशा चालू आहे. हे मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे मंगळाला किती महत्त्व आहे, आणि मंगळ स्वतः ॲग्रेसिव्ह आहे, भूमीचा कारक ग्रह आहे. कारण त्याला म्हटलेलं आहे ना, आणि 6ठ स्थानावरनं पण भूमी बघतात. आणि आपण मंगळाला काय म्हणतो, धरणीगर्भसंभूतम विद्युतकांतीत समप्रभम कुमारम शक्ती अस्तम च मंगलम प्रणमाम्यम. मग हा शक्तिदायी आहे, हा भूमीचा कारक ग्रह आहे, ॲग्रेसिव्ह आहे. त्यामुळे या येत्या काळामध्ये, थोड्याच काळामध्ये आपण भूमीचं अधिग्रहण करणार, म्हणजे POKच्या संदर्भामध्ये आपल्याला चांगली फळं मिळतील, हे सांगायला आणखीन वेगळं नको. कोणताही मुहूर्त बघताना आपण चंद्र किंवा त्याचं नक्षत्र बघतो, म्हणजे कोणत्या नक्षत्रावर हा मुहूर्त झाला आहे. तर इकडे जर आपण बघितलं तर चंद्र त्यावेळेला कर्क राशीत होता, आणि कर्क राशी भाग्यात आहे, म्हणजे भाग्यस्थानचा स्वामी भाग्यस्थानात पडला आहे. मग याच्यापेक्षा आणखीन जास्त चांगलं काय असेल. म्हणजे मोदींचं आणि या सर्व भारतीय जनता पार्टी आणि NDAचं जे भवितव्य आहे ते अतिशय भाग्यवान असणार आहे. आणि त्याला चंद्र म्हणजे शंकर, ज्याला आपण म्हणतो ना शंकराचा आशीर्वाद, भोले बाबा ज्याचे नरेंद्र मोदी अतिशय भक्त आहेत, त्यांचा आशीर्वादही लाभलेला आहे. एक लक्षात ठेवा, नरेंद्र मोदी कोणतीही गोष्ट करताना ते या सर्व गोष्टींचा चांगल्या प्रकाराने वापर करतात. मी माझ्या 1 वर्षापूर्वीच्या कुंडलीत म्हटलेलं आहे की नरेंद्र मोदी ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र यांचा चांगला उपयोग करून घेतात. तर त्यामुळे भाग्येश भाग्यात, आणि तो सुद्धा चंद्र जो भोले बाबाचा कारक ग्रह आहे, त्याचा आशीर्वाद त्यांना लाभलेला आहे. आता आपण नक्षत्रामध्ये बघूया. नक्षत्रामध्ये जर बघितलं, शिवाय भाग्यस्थान हे आपण जर बघितलं तर धर्माचं स्थान आहे, म्हणजे धार्मिकतेचं स्थान आहे.
त्यामुळे यावेळेला धार्मिकता ही चांगल्या पद्धतीने वापरली जाणार आहे. मला तुम्हाला काय म्हणायचं आहे ते लक्षात आलं असेल. तर हा चंद्र पुनर्वसू नक्षत्रामध्ये आहे. तर आता पुनर्वसू नक्षत्र बघितल्यावर अनेक लोकांचे फोन आले की अहो पुनर्वसू नक्षत्रावरती ते राज्याभिषेक म्हणजे आपलं शपथविधी घेत आहेत, तर मग तो शपथविधी पुनर्वसन होणार का? तर तसं नाही आहे. आत्ताचं पूर्वीचं सरकार जाऊन पुनर्स्थापित करतोय आपण हे सरकार, म्हणून हा मुहूर्त वापरलेला आहे. आणि हा मुहूर्त आणि हे नक्षत्र अतिशय शुभ आहे. कारण पुनर्वसू नक्षत्र हे गुरुचं नक्षत्र आहे आणि या कुंडलीमध्ये गुरु हा पंचमेश आहे. लक्षात घ्या, कोणाचा स्वामी आहे, तर त्यामुळे कोणाचा स्वामी आहे आणि तो कोणाचा स्वामी सप्तम स्थानामध्ये वृषभ राशीमध्ये पडलेला आहे. म्हणजे परत त्या गुरुने सुद्धा राजयोग केलेला आहे. कोणाचा स्वामी केंद्रात पडलेला आहे आणि त्याचा चंद्राबरोबर म्हणजे लाभात हे भाग्यातला जो चंद्र आहे तो आणि सप्तमातला गुरु यांचाही लाभयोग होतोय. लक्षात घ्या, म्हणजे किती चांगले योग त्याच्यामध्ये मिळालेले आहेत ते आपल्याला कळेल. आता या सर्व येतात राज्यकर्ता म्हणून. राजा जो आहे तो ग्रह कोणता आहे, तर तो सेनापती आपण बघितला. सेनापती त्यांच्या बाजूने ऑलरेडी आहे मंगळ. आता आपण बघूया की राजा, या कुंडलीचा राजा इन द सेन्स आपल्या ग्रहमालेचा राजा रवी. तर दशमस्थानचा जो स्वामी आहे, दशमस्थानामध्ये बघा सिंहरास आहे, म्हणजे कर्मस्थानामध्ये सिंहरास आहे. आणि तुम्हाला माहिती आहे मोदी सिंहासारखे कशा डरकाळ्या पडतात किंवा सिंहासारखे चाल कसे करतात. तर तो दशमेश जो आहे तो सप्तम स्थानात पडलाय. आता इथे सप्तम स्थान म्हणजे दशमाचं दशम स्थान असल्यामुळे त्या रवीलाही खूप चांगलं बळ मिळालेलं आहे. आणि हा रवी मृग नक्षत्रामध्ये आहे, तेही मंगळाचं नक्षत्र आहे, लक्षात ठेवा. आणि त्याच्याच बरोबर तिथे शुक्रही पडलेला आहे जो व्ययेश आहे. तो जरी व्ययेश असला तरी व्ययामध्ये तुळ रास जी आहे त्याचा स्वामी वृषभ राशीमध्ये म्हणजे स्वराशीमध्ये पडलेला आहे. आणि तोही अतिशय चांगल्या पद्धतीने असल्यामुळे आपले परदेशाशी संबंध आहेत. परदेश नीती ही अतिशय चांगल्या पद्धतीने वापरली जाणार आहे की जिथे आपल्याला मानसन्मान मिळणार आहे. कारण रवी बरोबर आहे आणि गुरु बरोबर पण आहे, त्यामुळे रवी गुरूंच्या बरोबर व्ययेश असल्यामुळे आपल्याला मानसन्मान चांगले मिळणार आहेत आणि जगामध्ये आपली मान पुन्हा चांगली उंचावणार आहे. हाच गुरु धनेश आहे, लक्षात घ्या. हाच गुरु धनेश आहे आणि तो सप्तम स्थानामध्ये पडलेला आहे. त्याच्याबरोबर रवी आहे, म्हणजे कर्माच्या माध्यमामधनं धनप्राप्ती होणं, म्हणजे आपलं जे जी इकॉनॉमी आहे ती 5 ट्रिलियन डॉलर करणं आणि आपला 3रा नंबर येणं याच्याकरता हे साह्यभूत होणार आहे. कारण स्वतः शुक्र म्हणजे लक्ष्मीच बरोबर आहे त्याच्याबरोबर आणि लक्ष्मीबरोबर बुध पण आहे. म्हणजे बुध हा तर कुबेर आहे. त्यामुळे आपल्या संपूर्ण भारताची ही जी आर्थिक स्थिती आहे ती आणखीन सुधारणार आहे. या बाबतीत आपल्याला कोणत्याही प्रकारे मनामध्ये शंका नको. आणि या चारही ग्रहांचं, कारण बुध इकडे बघा, बुध लाभेश पण आहे, हे लक्षात घ्या. बुध लाभेश असल्यामुळे या सर्व प्रकारचे चांगले लाभ होणार आहेत. तर त्यामुळे ह्या सर्वांची दृष्टी तुमच्या लग्नावरती आहे, म्हणजे NDAवरती आणि नरेंद्र मोदीवरती 7वी दृष्टी जी शुभदृष्टी पडणार आहे. कारण बुध शेवटी काय करतो, बुध ज्या ग्रहांबरोबर असेल त्याप्रमाणे फळं देतो. तर आता बुध शुभग्रहांमध्ये असल्यामुळे हा बुधही चांगला शुभ झालेला आहे आणि या चारही शुभग्रहांची दृष्टी लग्नावर पडली आहे. त्यामुळे ह्या कुंडलीत अतिशय चांगले योग निर्माण झालेले आहेत. दुसरी गोष्ट, या चारही ग्रहांचे भाग्यातल्या चंद्राबरोबर लाभयोग झालेला आहे. सप्तमातल्या या चारही ग्रहांचा भाग्यातल्या चंद्राबरोबर लाभयोग झालेला आहे. आता तुम्ही बघाल तर राहू पंचम स्थानामध्ये आहे. अशा वेळेला हा जो राहू आहे हा राहू बरोबर पण यांचे लाभयोग झालेले आहेत. तर त्यामुळे तो आणखीन एक चांगला योग झाला असं आपल्याला म्हणायला हरकत नाही की हा पण एक योग चांगल्या पद्धतीत झालेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण शनी बघूया. आता सगळंच चांगलं आहे, पण शनी जर आपण बघितलं तर शनी चतुर्थ स्थानामध्ये आहे. चतुर्थ स्थान म्हणजे मातृभूमीचं स्थान आपण म्हणू शकतो किंवा राज्याच्या बाबतीमध्ये म्हटलं ॲग्रिकल्चरचं म्हणू शकतो, याच्यासाठी सगळ्यासाठी बघू शकतो. तर तो जो शनी आहे तो पण स्वराशीचा आहे. म्हणजे इकडे मंगळ स्वराशीचा आहे, शनी स्वराशीचा आहे, इकडे चंद्र स्वराशीचा आहे. बाकी गुरु बिळू यांना सगळ्यांना चांगलं बळ मिळालेलं आहे. ते पंचमेश आहे, एक दशमेश आहे. त्यामुळे ह्या कुंडलीचा जो मुहूर्त काढलेला आहे तो अतिशय शुभ आहे. आणि या शनीची फक्त एकच आहे की शनीची 10वी दृष्टी जी आहे ती लग्नावर पडते आहे. परंतु अडचणी येणारच आहेत ना. म्हणजे भूमीच्यासाठी आपल्याला मातृभूमीच्यासाठी अडचणी येणारच आहेत.
आणि या सर्व अडचणी दूर करण्याकरता मंगळ रवीसारखे ग्रह बसलेलेच आहेत ना. आणि तुम्ही जर बघाल तर हा शनी जो आहे, जो चतुर्थेश चतुर्थात आहे, त्याचे जर आपण बघितले तर मंगळाबरोबर पण लाभयोग होतोय. तर त्यामुळे तीही काळजी करायचं कारण नाही आहे. तर अशी ही चांगली पत्रिका आहे. यात अजून 2-3 गोष्टी मी ॲड करू इच्छितो, की हा चंद्र आणि शनी जो आहेत ना, ते नवमांशामध्ये बघा, नवमांशामध्ये लक्षात घ्या, ते पुष्कर नवमांशामध्ये आहेत. आणि पुष्कर नवमांश हे अतिशय शुभ मानलं जातं. त्या नवमांशात असलेले ग्रह जवळजवळ 10 पट चांगली फळं देतात असं म्हटलं जातं. म्हणजे ओव्हरऑल या कुंडलीचा दर्जा अतिशय चांगला आहे. त्यामुळे स्थिर राहणार, लग्न स्थिर, नवमांश लग्न स्थिर, या सगळ्या ग्रहस्थितींनी त्याच्याबद्दल काळजी करू नका. आणि हां, अजून एक दुसरी गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, की मोदी कोणतीही गोष्ट करताना त्याच्यामागे त्यांचा न्यूमरोलॉजी, ॲस्ट्रॉलॉजीचा अभ्यास असतो. तुम्ही बघितलं तर इकडे 9 तारखेला शपथविधी झालेला आहे. म्हणजे 9 आकडा त्यांनी कसा घेतलाय बघा. दुसरी गोष्ट, त्याच्याचबरोबर त्यांनी पंतप्रधान धरून 72 लोकांचा शपथविधी घेतला. म्हणजे परत 7 आणि 2 झालेले आहेत. म्हणजे त्यांनी करताना असं 60-65 वगैरे नाही केलेलं, त्यांनी 72 केलेले आहेत. लक्षात घ्या. परत 7 आणि 2 9 झालेले आहेत. तर हा 9चा जो आकडा आहे ना, हा नरेंद्र मोदींनी वापरलेला, 9 आकडा हा विरोधकांच्या आणि बाकी सर्व जगातल्या आपल्या शत्रूंच्या नाकात 9 आणणारा आहे, हेही लक्षात ठेवा. त्या नरेंद्र मोदी आणि आपले सगळे भारतीय जनता पार्टी, नितीश बाबू, नंतर चंद्राबाबू यांचं जे सरकार बनलेलं आहे, त्या सगळ्या सरकारला आपण शुभेच्छा देऊया. आणि मला वाटतं हा आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा अनंत मराठे नावाने चॅनल आहे आणि माझा मोबाईल नंबर आहे 9821544563. तर तेव्हा या चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण कॉमेंटमध्ये लिहा. धन्यवाद.